हाय गाईज, मी मानसी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे बाप्पांचा पहिला दिवस आणि आम्ही सर्व बाप्पांच्या स्वागताची तयारी करतो आहे. हा जो फुलोरा तुम्हाला दिसतो आहे ना, तो सर्व रानातून गोळा करून आणलेला आहे आणि हा जो 5 प्रकारचा फुलोरा आहे तो एकत्रित जोडी बांधून मंडपीला बांधतात. हे सारवड, दुसरं येल्लो वाले सोनतळ, सोनतळी, अच्छा, शिरडो काय शिरडा म्हणजे शिरडो आणि या फळांची नावं काय? हे कौंडळ, हे घ्यायचं काय करतात सगळं? कोंडळ हे सर्वांचं काय करता? वरती मंडपेक बांधायचं. गणपती बांधायची मनपेत. अच्छा, गणपतीची ठीक आहे ठीक आहे. त्यापेक्षा दादा मदत करते जरा. भरून टाका जरा. काय म्हणतात त्याला अप्पा? कांगणं. कांगणं. अशा प्रकारे हा 5 प्रकारचा फुलोरा मंडपीला बांधला जातो. अगरबत माझ्याकडे दे. पाठ आकाशाकडे उचलतो, त्याला पाय ठेवूया, नंतर वरती घेऊया, बाजूला ठेवूया गणपती. असा घेऊ ना, उलटो घे. तू ये दादा इथे, है ना. इकडनं घे पाठ ना. असा उचलून असा दाखवून फिरवतो, बरोबर ना. उजव्या त्याला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बरोबर ना. हो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, मोरया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. हात लावू घे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, निर्ममा की जय. घालायचं ना. ते अशी फिरवायला पाहिजे ना. पप्पा मागून असं रबर लावायला पाहिजे होतं. आपण शॉल मोठी झाली ना, पिन लावूया आणि रबर सोड ना हातावर ना. जेवढी हवे ना तेवढीच सोडूया हातावरती. मागून रबर नाही तर पिन लावूया. ही पण ही बाजून घास होता. काका तुम्ही कपडे तिकडचं मग दिसणारच नाही ती. दिसणार. मी काय म्हणतो, हा फोल्ड आहे ना, हा मारलास ना. जय
बाप्पांचा तिसरा दिवस आहे आणि आमच्याकडे भावई असतं. तर भावई म्हणजे काय, भावईचा अर्थ काय आणि भावई कसं असतं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. चला, भावई म्हणजे काय? ऍक्च्युली भावई म्हणजे एक पार्वतीचं नाव आहे आणि या पार्वती देवीच्या अनुषंगानं आमच्या गणपती उत्सवामध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी आपल्या मंदिराच्या आजूबाजूला असणारी जी उगवणारी रान गवत वगैरे हे मंदिराची स्वच्छता करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पूर्वीच्या लोकांनी ठेवलेली एक पारंपरिक सण म्हणूया असा सण साजरा केला जातो. मंदिराच्या आजूबाजूला असणारी सर्व रानं गवत हे काढलं जातं आणि ते काढत असताना विविध सोंग घेतली जातात. अनेक प्रकारची सोंग घेऊन ते रान काढलं जातं. सुरुवातीला पालखी सोहळा म्हणजे पालखी प्रदक्षिणा घातली जाते आणि या पालखी प्रदक्षिणानंतर देवाचा हुकूम घेऊन देवाला सांगून मग सगळे गावकरी एकत्र मिळतात आणि त्या चिखलामध्ये आनंद लुटतात. हे आनंद लुटत असतानाच विविध सोंग घेऊन आणि त्याच्यामध्ये असणारं सापाडामध्ये अनेक प्रकार आहेत, असं सापाड घेऊन ही भावई साजरी करतात. ऍक्च्युली मुंबईकरी लोक या भावईसाठी आवर्जून उपस्थित असतात आणि म्हणून गावातील आणि बाहेरचे लोक हे बघण्यासाठी आतुरलेले असतात आणि हा एक पारंपरिक सण चांगल्या पद्धतीने साजरा करतात.